मेथीचे बोंड करणार आहोत. तर त्यासाठी मी 1 चमच भात घेतलेला आहे व 2 चमच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण सुकी मेथी सोडणार आहोत. 2-3 चम्मच सुकी मेथी घालणार आहोत व चवीनुसार मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर हे सर्व टाकणार आहोत व लसणाची पेस्टसुद्धा घालणार आहोत. आता त्याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं. आता त्याला छान मस्त असं पूर्ण एकजीव होईपर्यंत छान प्रेस करून चोळून घ्यायचं. यामध्ये पाण्याचा वापर कमीत कमी करायचा. तर मला आता 1 चम्मच पाणी टाकलेलं आहे मी. आणखी थोडं पाणी टाकते व त्याला छान असे मस्त हाताच्या साहाय्यानं थापून घ्यायचे आणि त्याला तळून घ्यायचे. ही रेसिपी तुम्ही पण बनवून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान पटकन तयार होणारी आहे आणि घरातल्या सर्व मोजक्याच साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला माझ्या रेसिपी आवडते का. तर बघा आता आपण वडे असे छान असे थापायला घेतलेले आहे. तर आता मी तेल असं छान असं मस्त आपले वडे असे छान मी अशा प्रकारे सर्व थापून घेते व आता तेलामध्ये आपण सोडूया. तर बघा तेल आपलं छान असं मस्त कडकडीत तापलेलं आहे. तर आता मी हे वडे असे सोडून घेते आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करते, तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता ते मला कमेंटद्वारे कळवा. मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत असते. आता दुसरा पण वडा मी थापून घेतला आहे. तो पण मी असा छान असा हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर आता एका बाजूने छान असा मस्त फ्राय झालेला आहे. हलक्या हाताने त्याच्या कडा अशा मोकळ्या करायच्या. तर बघा असा मस्त आपला वडा असा छान असा मस्त एका बाजून शिजलेला आहे आणि हे वडे छान खायला पण छान सुंदर लागते आणि खूप सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. तर बघा आपले वडे असे मस्त गरमागरम तळून झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा.